आज सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर आता 1500 रुपये खात्यामध्ये इथं आलेले आहेत. नवीन जी आर देखील इथं आलेले आहेत. तर आता तुम्हाला जर 1500 रुपये आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आज अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये इथं जमा होत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट तसेच नवीन जी आर देखील इथं आलेले आहेत. तर आजपासून जे की तुमच्या खात्यामध्ये इथं 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता हे जे पैसे आहेत ज्यांचे अर्ज इथं मंजूर आहेत तर अशांना आलेले आहेत. बँक खाते आधारशी लिंक आहे डीबीटीच्या माध्यमातून. आता के-वाय-सी पूर्ण आहे. तर आता तुमची के-वाय-सी पूर्ण असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये आज 1500 रुपये इथं जमा झालेले असेल. रात्री 12 वाजेपर्यंत पैसे तर येणार आहेत. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेले आहे. सर्वप्रथम यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. तर आता लाडक्या बहिणींना जे काही 1500 रुपये इथं जमा झालेले आहे हे थेट त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये. तर आता सर्वच लाडक्या बहिणींच्या जे काही पात्र महिला आहेत तर अशा पात्र महिलांना इथं येत आहे. यानंतर दुसरे जे जिल्हे आहेत त्यामध्ये आपलं गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना. तर या जिल्ह्यांचा यामध्ये काय आहे समावेश आहे. तर हे थेट 1500 रुपये इथं जमा होत आहे. तर काही लाभार्थ्यांना इथं 3000 इथं येत आहे. तर ते काय येत आहे त्यांचा मागील जो हप्ता इथं राहिलेला आहे तर अशांना देखील इथं हप्ता जमा होत आहे. सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांच्यामध्ये काय आहे समावेश आहे. यानंतर ते आपलं ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर हे जे पैसे आहेत हे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते. नवीन जी आरमध्ये काय आहे यामध्ये अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे. पात्रतेमध्ये काही बदल नाही. अपूर्ण अर्जाची पुन्हा संधी म्हणजे आता लाडक्या बहिणींसाठी के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा संधी आलेली आहे. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसेल तर अशांनी पुन्हा तुम्ही तुमची के-वाय-सी करून पैसे मिळवू शकता. बरेच महिलांनी काय केलेलं आहे जे काही प्रश्न होते कोणी हो केलं कोणी नाही केलं त्यामध्ये गोंधळून तुम्ही तुमचे के-वाय-सी केल्या. परंतु आता तसं होणार नाही. तर तुम्ही तुमची के-वाय-सी पुन्हा करू शकता. तर 1500 रुपये आले नसतील तर तुम्ही बँकमध्ये जाऊन आधार लिंक तपासा. के-वाय-सी केली की नाही चेक करा किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 181. तर हा जो हेल्पलाईन नंबर आहे लाडक्या बहिणींचा हेल्पलाईन नंबर आहे. यावरती कॉल करून सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाही हे जाणून घेऊ शकता. यानंतर पात्रता यामध्ये आहे महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. वय त्यांचं 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा त्याचप्रमाणे आधार लिंक खाते असणे आवश्यक आहे. विधवा असेल, घटस्फोटित, निराधार. तर 18 वर्ष ज्यांचं कंप्लीट आहे तर अशा महिला यासाठी पात्र आहेत लाडक्या बहीण योजनेसाठी. तर आता नवीन फॉर्म तर नवीन अर्ज लवकरच सुरू होणार आहेत. तर याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण डेमो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तुम्ही महिला बालविकास कार्यालयाशी संपर्क करा. त्याचप्रमाणे पैसे खात्यात जमा होण्याची वेळ किती वेळ लागतो तर यामध्ये सर्वसाधारणपणे 2 ते 5 दिवस इथं मंजुरीनंतर तुमचा अर्ज आज मंजूर झाला तर त्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता 2 ते 5 दिवस लागू शकते. काही प्रकरणामध्ये 7 दिवस, काही तांत्रिक अडचण असेल तर त्यामध्ये 15 दिवससुद्धा लागू शकतो. राज्यभरामध्ये लाखो महिलांना इथं लाभ मिळत आहे. टप्प्याटप्प्याने इथं नवीन लाभार्थी जोडल्या जात आहे. अर्ज नाकारल्याची कारणे तर यामध्ये वार्षिक उत्पन्न तुमचं जे काही 1.5 लाखाच्या वर आहे किंवा 2.5 लाखाच्या वर आहे तुमचं वार्षिक उत्पन्न इथं गेलेलं आहे. कागदपत्र अपूर्ण आहेत म्हणजे कागदपत्र व्यवस्थित अपलोड केलेले नाही किंवा चुकीचे कागदपत्र आहेत किंवा चुकीची माहिती दिली आहे. डुप्लिकेट अर्ज आहे, आधार लिंक नाही. तर यामुळे तुमचा अर्ज इथं नाकारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे इथं अर्जाचा जो काही नमुना आहे ते आपण इथं जाणून घेऊया. महिला व बालविकास विभागाकडे तुम्हाला तक्रार करायची आहे किंवा 181 या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करून तक्रार नोंदवू शकता. प्रकल्प त्याचप्रमाणे तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे तुमचा तालुका, जिल्हा इथे येईल. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यातनं जमा झाल्याबाबत हा जो अर्ज सादर करत आहे. त्याचप्रमाणे तुमचं नाव तुम्हाला इथं द्यायचं आहे. तुमचं नाव, संपूर्ण नाव ज्या महिलांचं आहे त्या, राहणार, तालुका, जिल्हा. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला येईल मी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला असून माझा अर्ज मंजूर झालेला आहे. तर परत मला 1500 रुपये तर आलेले नाही. तर आता हा जो अर्ज आहे अर्जाचा नमुना आपण पाहत आहे. अर्जदाराचे पूर्ण नाव लिहा. पुन्हा आधार क्रमांक, बँकेचे नाव व्यवस्थित टाका, ज्याला आधार लिंक आहे ते. खाते क्रमांक टाका, मोबाईल नंबर टाका, अर्ज क्रमांक जे की तुम्हाला फॉर्म भरता वेळेस दिलेला असेल ते. तर आता मी
कागदपत्र पूर्ण दिले असून माझे बँक खाते आधारशी लिंक आहे, KYC देखील पूर्ण आहे. तर याचप्रमाणे तुमची स्वाक्षरी इथं द्या, नाव द्या, दिनांक द्या. त्यासोबतच तुम्हाला कागदपत्र इथे द्यायचे आहे. त्यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्ज क्रमांकाची झेरॉक्स, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर, त्यासोबत तुम्हाला TC द्या. ते नसेल तर वोटर कार्ड, ते जर नसेल तर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर आता अर्ज कुठे जमा करायचा आहे, तर हे तुम्ही तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभागाशी संपर्क करा. हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुम्हाला 181, तर यावरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा. तर संपर्क करण्यासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर 7 दिवसात पैसे इथं येत नाहीत. यादीत नाव असूनही पैसे जमा झाले नाहीत, तर अशाने काय करायचं आहे, तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यावरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा की आम्हाला पैसे आले नाही. तर यावरती तुम्हाला संपूर्ण डिटेल्स बघायला मिळेल. पैसे तुम्हाला का आले नाही, कोणत्या अडचणीमुळे, तर तुम्ही महिला समाज कल्याण विभागाशी संपर्क करा. तर तिथं तुम्हाला सर्व तुमची जे काही हेल्प आहे ती इथं केलं जाईल. तर ह्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही लगेच कॉल करा पैसे आले नसतील तर.